आपण तिथनं जाणार आहे मेटके इथे, कारण तिथे त्या जागेचं महत्त्व असं आहे की तुमची इडापिडा किंवा भूताटकी वगैरे किंवा तुमच्या पाठी लागलेली जी पनवती किंवा काय असेल तर तिथनं ती दूर होते असं म्हटलं जातं. अरे बापरे, ॲक्सिडेंट झालेला आहे. बापरे, वाजलेले आहेत 5:45 आणि टॅटू अँड ट्रॅव्हल विथ शेखर या माझ्या सुंदर अशा मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा आणि परत एकदा स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत आदमापूरला, कोल्हापूर इथे श्री संत बाळूमामांचं दर्शन घ्यायला. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की नेक्स्ट राईड जी असेल ती आपली आदमापूरची असेल आणि ती रेकॉर्ड ब्रेक राईड असेल. रेकॉर्ड ब्रेक राईड ह्याच्यासाठी कारण आपण आज जाऊन म्हणजे आता सकाळी जाऊन आपण रात्री एका दिवसामध्ये कोल्हापूरला जाऊन रिटर्न येणार आहोत. म्हणजे दर्शन घेणार आणि रिटर्न म्हणजे रात्री घरी झोपायला असणार आहोत. त्याच्यामुळे एक्साइटमेंट खूप आहे आणि डोक्यामध्ये एक हे पण टेन्शन चालू आहे की एका दिवसात रिटर्न यायचं आहे. सो त्याच्यामुळे कुठेही न टाइमपास करता वेळेला मॅच करून आपल्याला गाडी चालवायची आहे आणि आजच्या दिवसामध्ये ही राईड कंप्लीट करून घरी यायचं आहे. एकदम भारीवाली एक्साइटमेंट राईड असणार आहे ही आपली. चला सुरू करूया अशा प्रकारे आपली राईड. म्हणजे रिटर्न घरी येईपर्यंत एक्साइटमेंट लेवल हाय ठेवायची आहे, कारण 450 किलोमीटर जाऊन आणि 450 किलोमीटर येऊन असं टोटल 900 किलोमीटर आहे. सो एका दिवसामध्ये 900 किलोमीटर मारायचे प्लस तिकडे आपल्याला दर्शन पण घ्यायचं आहे. सो ती एनर्जी लेवल लास्टपर्यंत हाय असली पाहिजे. तर आपण इथनं गेलो असतो आणि आपला कमीत कमी 1-1.5 तास वाचला असता, पण आपण बाईकने चाललोय त्याच्यामुळे आपण जुन्या रस्त्यानेच जावं लागेल आपल्याला. पण ठीक आहे, जुना रस्ता पण आपल्या आवडीचा आहे त्याच्यामुळे असा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता सध्या पेट्रोल भरूया, म्हणजे कसं एकदा पेट्रोल भरलं की डायरेक्ट नॉनस्टॉप, म्हणजे ना कुठे परत पेट्रोल रिफिलिंगची गरज ना काहीच नाही. फुल बस. चला, पेट्रोलचा ब्रेक पण झालेला आहे. 6-5 झालेत. होप सो आजची आपली जी राईड आहे ती चांगली व्हावी आणि बस कंटाळा नाही आला पाहिजे. पहिला टोल नाका लागलेला आहे आपल्याला आणि आपण काय टोल भरत नसतो कारण आपल्याकडे बाईक असते म्हणून. खूप घाण जोक होता ना. आपल्या जर्नीचा पहिला टोल नाका लागलेला आहे असं मला म्हणायचं. कसं झालंय की एक्साइटमेंट लेवल पण खूप जास्त आहे आणि नर्वसपणा पण खूप जास्त आहे, कारण आत्ता जो हा काळोख दिसतोय तो आपल्याला जाताना लागणार आहे. आणि एक आपल्या माणसाचं एक माइंडसेट असतं की आत्ता सकाळ आहे, त्याच्यामुळे काही वेळेनंतर उजाडणार आहे आणि अख्खा दिवस उजेड असणार आहे आणि रात्री येताना आपल्याला अशीच भयान शांतता मिळणार आहे. सो ते एक माइंडसेट असणार की त्याच्यानंतर काय काळोख म्हणजे त्याच्यानंतर काय उजाडणार नाहीये, त्याच्यानंतर रात्रच असणार आहे. सो ह्या माइंडसेटमध्ये पण गाडी चालवायची. की सोमवार असल्या कारणाने ऑफिस असणार, लोक कामाला जाणार, त्याच्यामुळे पुणेकर ऑफिसला निघायच्या अगोदर आपण पुन्हा क्रॉस केलेलं ते बेटर राहील. आणि 4 वाजता निघायचं प्लॅनिंग केलं ना मी 2 दिवस अगोदर.
सकाळी उठलो पण 4 वाजता, पण नर्वसपणा होता, एक प्रकारची भीती पण होती की आपण रिटर्न येऊ, म्हणजे एका दिवसात रिटर्न येऊ की नाही येऊ. म्हणजे मला एकाच दिवसामध्ये राईड करायची आहे म्हणून, बाकी काय नाही. पण होणार, बी पॉझिटिव्ह, राईड होणार, आपण ती करणार आणि एका दिवसात होणार आणि रिटर्न घरी सुद्धा येणार. आता सध्या काळोख आहे त्याच्यामुळे गाडी एवढी नाही पळवू शकत, नाहीतर या रोडला गाडी कमीत कमी 100-120ला असते, कारण पूर्ण पाठ झालाय की कुठे स्पीड ब्रेकर आहे कुठे नाही आहे. आता मला असं वाटतंय की डायरेक्ट पुन्हा क्रॉस केल्यानंतरच नाश्त्याला थांबलेलं बरं राहील, तेच बेटर राहील. तसंच करूया. भूक तर लागली आहे पण ठीक आहे. सगळ्यात पहिली कॉफी पिणार, कॉफी दाबून एकदम अशी स्ट्रॉंग कॉफी पिणार, म्हणजे डायरेक्ट आळसच गेला पाहिजे सगळा. लास्ट टाइम आपण या इथनं गेलेलो दापोलीला. आज आपल्याला, मला असं वाटतंय की ट्रॅफिक कमी भेटेल, कारण आज सोमवार आहे, सगळी लोक आपापल्या कामाला जात असणार, फिरायला कोण जाणार नाही. आणि आज जायचं कारण पण माझं तेच आहे, कारण अमावस्या असल्यामुळे खूप गर्दी होती. सोमवारीच जावं, कारण जेव्हा जेव्हा अमावस्या असते तेव्हा तेव्हा खूप गर्दी असते. आपला खंडाळ्याचा घाट चालू झालेला आहे आणि सकाळ सकाळ मस्त तुम्ही पण या घाटाचा आनंद घ्या आणि मी पण या सकाळ सकाळ या सुंदर अशा निसर्गाचा आणि थंड हवेचा आस्वाद घेतो. आपण घाटात आहे, सकाळ सकाळची वेळ आहे, पण अजिबात गारवा नाही, अजिबात. आपण दरवेळी आहे ना, ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण इकडनं वरनं जातो जुन्या रस्त्याने, पण आता आपल्याला इथनं नाही जायचं आहे. आता सध्या कसं आहे की सकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे आज एक्सप्रेस हायवे मोकळा असणार आणि त्यात सोमवार आहे. सो आपल्याला टायमाचं पण बंधन असल्या कारणाने काय तुम्हाला जायचं कुठे? हा, मग इथनं जाऊ शकता. नाही नाही, इकडनं जायचं आणि जो पहिला लेफ्ट लागेल खाली उतरायचा, त्याला खाली उतरायचं. हां, बऱ्याचशा लोकांना अजून माहीत नाही आहे की कुठून कुठपर्यंत आपल्याला, म्हणजे बाईकला वगैरे किंवा 3 व्हीलरला वगैरे ॲक्सेस आहे. तर अशा प्रकारे आपण एक्सप्रेस हायवेला लागलेलो आहोत. एक आहे, पण सकाळ सकाळची जी वाईब असते ना ती एक नंबर असते, म्हणजे एकदम एनर्जेटिक, पॉझिटिव्ह, सगळ्या गोष्टींनी भरलेली असते. फिरायला जाणे किंवा कोणत्या गोष्टी, म्हणजे कामाला जाणे, अभ्यास करण्यासाठी किंवा असंच नुसतं निवांत, म्हणजे असंच उठून निवांत बसण्यासाठी. अरे बापरे, ॲक्सिडेंट झालेला आहे, बापरे, बेकार. आपण आता इकडनं आत जायचं आहे, तर 7ला 5 कमी आहेत आणि आपण एक्झॅक्ट लोणावळा शहरामध्ये पोचलेलो आहोत. या गाडीवर मस्त छान लाईन लिहिली आहे, टू माय ब्रो अँड डॅड, अ गिफ्ट ऑफ द ड्रीम राईड, टाइम टू क्रूज इन स्टाईल. शेवटी कोणतीही गोष्ट आपल्यासाठी ड्रीम हे ड्रीमच असतं. 7 एक्झॅक्ट 7 वाजलेत आणि आपण आता कारल्याच्या आसपास आहे, म्हणजे लोणावळा कारल्याच्या आसपास आहे. ॲक्च्युली माझा प्लॅन होता की 4ला निघायचं, पण ते काही शक्य होणार नव्हतं, कारण 4ला निघायचं म्हणजे 3ला उठावं लागलं असतं. तरी काल मी लवकर झोपलो आणि मला देवाच्या कृपेने लवकर झोप आली सुद्धा, माझी झोप पण पूर्ण झाली आहे. पण प्रॉब्लेम असा झाला की तेच विचार करत होतो सकाळी उठून पण 4 वाजता काय करायचं, जायचं की नाही, जायचं की नाही, जायचं की नाही, जमेल की नाही, कारण राहायचं तर नाही आहे, रिटर्नच यायचं आहे, जमेल की नाही, जमेल की नाही हाच विचार करत होतो. म्हटलं जाऊ दे, चल, ठरवलं आहे, प्लॅनिंग केली आहे अगोदर, एवढं सगळं विचार केला आहे ना, तर मग नाही करायचं. मग उठलो आणि सगळं आवरता म्हणजे असं पण होतं की चला 5 वाजेपर्यंत आवरायचं, 5ला निघायचं आणि 2 तासामध्ये प्रॉपर पुन्हा एक्झिट करायचा, म्हणजे डायरेक्ट नवले ब्रिज एक्झिट करायचा, असं प्लॅनिंग होतं 2 तासात.
हां 2 तासात होतं, नाही असं नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की एक्सप्रेस हायवेने जाऊन पण 3 तास वगैरे लागतात, होतं. जर ट्रॅफिक नसेल तर 2 तासात पुन्हा क्रॉस होतं. म्हणजे माझ्या इथून, म्हणजे नवी मुंबईवरनं. नवी मुंबईमध्ये राहण्याचा फायदा हा एकच आहे. हां, तर सांगण्याचं तात्पर्य हे की तेच क्रॉस करायचं होतं आणि पण नाही झालं. आता वाजलेत 7, तो आता आपण लोणावळा तळेगावच्या आसपासच आहे. सो मला असं वाटतंय की 8 वाजतील क्रॉस करायला आणि थोडंसं ट्रॅफिक भेटायची शक्यता आहे किंवा जास्तचं ट्रॅफिक भेटायची सुद्धा शक्यता आहे. कारण ज्यांची ड्युटी, कारण 9ची शिफ्ट असेल तर लोक 8ला 7:30ला निघणारच. पुणे फक्त 36. मागच्या वेळी आपण भीमाशंकरला गेलेलो तेव्हा आपण या रूटने गेलेलो, तळेगाव चाकण MIDC मधनं. हा आपल्या प्रवासातला 3रा टोल नाका आलेला आहे. सोमाटणे फाटा इथला 3रा टोल नाका. सरळ रोड जो गेला तो रोड जुना हायवे आहे आणि तो रोड सिटीमध्ये पण जातो. म्हणजे पिंपरी चिंचवड झालं, शिवाजीनगर झालं, पुणा झालं आणि इथनं तुम्हाला पंढरपूरला जायला रोड आहे. परत अजून सोलापूरला जायला रोड आहे. म्हणजे अक्कलकोट, तुळजापूर, हैदराबाद, आंध्र प्रदेश इथनं जर जायचं असेल तर तुम्हाला तो रोड आहे. आणि बँगलोर, गोवा, कोल्हापूर, मालवण हा रोड आहे. हा एक्सप्रेस हायवे कनेक्ट झाला आणि टाईम अपडेट 7:30 झालेले आहेत. आणि आता आपण मुंबई पुणे बँगलोर म्हणू शकतो किंवा आपण पुणे बँगलोर हायवेला आता कनेक्ट झालेलो आहोत. आणि अजूनही जी एनर्जी लेवल आहे ती एकदम नेक्स्ट लेवलची आहे. रेड ओके. तर टाइम अपडेट 7:35 फक्त 5 मिनटं लागलेत आपल्याला वाकडपर्यंत पोचायला. नाहीतर नॉर्मल वेळ वगैरे असते त्यावेळेस 15 मिनटं कमीत कमी लागतात आणि 20 मिनटं ते अर्धा तास आपल्याला तेवढा रोड कव्हर करायला जातो. पण आज आपण फक्त आणि फक्त 5 मिनटात आलो आहे. ग्रेट. म्हणजे असं जेव्हा होत असतं ना तेव्हा भारी वाटतं. म्हणजे चला, माणूस डोक्याने तरी थकत नाही. थोडंसं एकदम क्वचित ट्रॅफिक आहे, म्हणजे क्वचित एकदम, कारण लोक ॲक्च्युली चालली आहेत, निघाली आहेत कामाला. अपडेट 7:45 आणि आता आपण नवले ब्रिज चढतोय, म्हणजेच पुणा सिटी एक्झिट करतोय. बघा मी बोललो ना, जर पॉसिबल असेल तर 2 तासामध्ये पुन्हा एक्झिट होतं. 2 तासात आपण निघालेलो 5:45ला, 5:45, 7:45 आणि 7:45 2 तास. 2 तासात आपण पुन्हा एक्झिट केलंय. कात्रजचा बोगदा लागलाय आपल्याला. पहिलं डायव्हर्जन हे लागलेलं आहे. आता हे दिवसाचं जरी ठीक आहे, जाताना ठीक आहे, पण येताना यार हे डायव्हर्जन जे असतील ना ते हालत खराब करून टाकणार आहेत. आणि त्यात आता कसं सकाळ सकाळ एवढ्या गाड्या नाही आहेत, त्याच्यामुळे संध्याकाळी येताना गाड्या मिळणार तेव्हा हालत खराब होणार आहे. आठ वाजलेले आहेत. आपण आता खेड शिवापूरच्या टोल नाक्याला आहोत आणि आपण खेड शिवापूरचा टोल नाका क्रॉस करत आहोत. नॉट बॅड. फक्त थोडंसं लवकर पाहिजे होतं. 2 तास आपला जो लेट होता ना, म्हणजे ॲक्च्युली सकाळी 4ला जे निघायचं होतं ते एक, पण ठीक आहे 5ला जरी निघालो असतो अजून खूप कमी गर्दी भेटली असती. बट नो प्रॉब्लेम. म्हणजे इथे आपण जिथे आता 8 वाजता पोचलो तिथे आपण 7ला पोचलो असतो. फिलिंग पण भारीवाली असती पण सकाळ सकाळ. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण लवकर अर्ली मॉर्निंगला राईड करणार. तर वेळ झालेला आहे 8:15 आणि आपण आता पुणे जिल्ह्यामधनं एक्झिट घेऊन आता सातारा आणि पुणे या ब्रिजवर मध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आपण अशा प्रकारे एंटर केलेला आहे सकाळच्या सुंदर अशा वेळी. आता छान छान रोड लागतील
मोकळे मोकळे रोड लागतील, सुंदर असे रोड लागतील. आता फक्त एकच राहिलंय, एनर्जी लेवल अजूनही कायम आहे, अजूनही हाय आहे. फक्त आता थोडंसं आपल्याला एनर्जी घ्यावी लागेल, म्हणजे नाश्ता करावा लागेल. पारगाव खंडाळ्याच्या इथे घाट लागायच्या अगोदर विठ्ठल कामत आहे, तर तिथे आपण काहीतरी हलकं फुलकं खाऊया. बरीच गर्दी दिसत आहे सोमवार असूनही. टाइम अपडेट, नाश्ता झालेला आहे. नाश्ता झालेला आहे आणि टाइम झालेला आहे 9:08. जरा बरं वाटतंय आता, पोटात गेल्या गेल्या असं एनर्जी अशी मिळाल्यासारखी वाटते. ते पारगाव खंडाळा घाट सुरू झालेला आहे. ओके, तर आता आपण कराड शहर सोडून खूप पुढे आलेलो आहोत. ॲक्च्युली गोप्रोची बॅटरी संपलेली जेव्हा आपण नाश्ता करायला थांबलो तेव्हा. त्याच्यानंतर चार्जिंगला लावायचं विसरलो मी, आणि आता तिथून ते इथपर्यंत येईपर्यंत चार्जलाच लावलेला. सो फुल चार्ज झालेली आहे आणि एनर्जी पण फुल चार्ज आहे अजून तरी. आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे आदमापूर, ते अजून 100 किलोमीटर इथनं दाखवते, म्हणजे 2-2.5 तास अजून लागतील. आणि आता टाईम झालेला आहे 11:30. सो आपण पहिलं जाणार आहोत आदमापूरला. नंतर आदमापूरवरनं दर्शन घेतल्यानंतर आपण तिथनं जाणार आहे मेटके इथे. मेटके जे आहे ते बाळूमामांची सासरवाडी आहे. तिथे पण दर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तिथे त्या जागेचं महत्त्व असं आहे की तुमची इडापिडा किंवा भूताटकी वगैरे किंवा तुमच्या पाठी लागलेली जी पनवती किंवा काय असेल तर तिथनं ती दूर होते असं म्हटलं जातं. सो पहिलं आदमापूरला जाऊया आणि नंतर मग मेटकेला जाऊया. टाइम झालेला आहे 11:50, म्हणजेच 12ला 10 कमी आहेत. आणि हा आपण किनीचा टोल नाका क्रॉस केला, म्हणजे कोल्हापूरच्या हद्दीमधला सगळ्यात पहिला टोल नाका लागतो तो. कोल्हापूर या सुंदर शहरामध्ये माझं आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे. प्रॉपर कोल्हापूर शहरामध्ये आपण पोचलेलो आहोत आणि कोल्हापूर एसटी डेपो इकडनं 11 किलोमीटर आहे. बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्र. मराठी शाळेमध्ये जर तुम्ही असाल आणि बालभारती हा विषय तुम्हाला असेल, म्हणजे लहानपणी बालभारती हा विषय होता आणि त्याच्यानंतर आता एक्झॅक्ट नाही आठवत कितवी नंतर मराठी हा विषय आला, पण मला वाटतं 1ली ते 3रीला वगैरे पर्यंत असावा, मे बी 1ली ते 3री बालभारती. एक्झॅक्ट जर तुम्हाला माहिती असेल की बालभारती कितवी ते कितवी पर्यंत आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे वेळ झालेला आहे 12:15 आणि कोल्हापूर शहर संपलेलं आहे. आणि आता हे जे चालू झालेलं आहे कागल MIDC. बेळगाव 101 आणि कागल 8 किलोमीटर. तर आता आपण कोल्हापूर निप्पाणी हायवे सोडून लेफ्ट घेतला आहे सर्व्हिस रोडला आणि पुढनं जाऊन सर्व्हिस रोडवरनं राईट मारून U-टर्न मारून परत पुढे जाऊन लेफ्ट मारायचं आहे, म्हणजे वाया कागल मार्गे जायचं आहे. पुढचा पण रोड आहे पण पुढे खूप फिरून पडेल.
कागल बस स्थानक. पेट्रोल इंडिकेटर ब्लिंक व्हायला लागले. आता लवकरच पेट्रोल पंप भेटला पाहिजे. भेटणारच, भेटायला तर पाहिजे. म्हणजे परत एकदा पेट्रोल भरलं की मग परत रस्त्यात थांबायची गरज नाही. मला असं वाटलेलं की जाताना पेट्रोल भरावं लागेल, म्हणजे दर्शन वगैरे सगळं करून झालं की मग पेट्रोल भरावं लागेल. पण त्या अगोदरच इंडिकेटर ब्लिंक व्हायला लागलाय. आदमापूर आता फक्त 2 किलोमीटर आहे इथनं. ओके, तर आपण आदमापूरमध्ये पोचलेलो आहोत आणि आपल्याला हा ब्रिज न घेता लेफ्टला जायचं आहे खाली. इथनं मंदिराचा एंट्रन्स आहे. हे मंदिर आहे, हे बघा, हे मंदिर आहे. हॉटेल आलेलं आहे. आपण पोचलेलो आहोत. एक्झॅक्ट ह्या हॉटेलच्या मागेच मंदिर आहे. आणि म्हटलं कसं आहे की आता राईड करून आलोय, दमलोय, तर थोडंसं फ्रेश व्हावं आणि आंघोळ वगैरे करावी. आंघोळ वगैरे करून मग दर्शनाला जावं. तर फ्रेश होऊया, आंघोळ करूया आणि मग दर्शनाला जाऊया. आज काय गर्दी नाही आहे. काल खूप गर्दी होती कारण अमावस्या होती 2 दिवस म्हणून. तर आंघोळ वगैरे करून पूर्ण फ्रेश झालो आहे. सकाळी आंघोळ करून आलेलो, पण आता आल्यावर परत एकदम कडक कडक पाण्याने आंघोळ केली. जरा भारी वाटलं, थकवा निघून गेला. तर आता चला फ्रेश वगैरे झालो आहे मी, कपडे वगैरे चेंज केलेत. आता जाऊया दर्शनाला आणि दर्शन घेऊन लगेच येऊन निघूया मेटकेकडे. हे आपलं हॉटेल आहे आणि हॉटेलच्या इकडनं हा सरळ रोड म्हणजे मागून जातो मंदिराकडे. हा मठ आहे, एक्झॅक्ट मंदिर आहे आणि हा जाण्याचा मार्ग आहे. ही अन्नप्रसादासाठी लावलेली लाईन आहे. बरीच गर्दी आहे, पण ठीक आहे, एवढी गर्दी नाही आहे. 10-15 मिनटात दर्शन होईल. तेव्हा आपण दर्शन घेऊन येतो तेव्हा दर्शन आतमध्ये घेण्यासाठी कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. तर अशा प्रकारे आता आपण दर्शन घेऊन आपल्या रूमवर आलेलो आहोत. आता सगळं परत गिअरअप होऊया. आता सध्या आपण मेटकेला जाऊया. टाइम झालेला आहे 2:45. तर आता इथनं मेटके 19 किलोमीटर आहे. तर आता मेटकेला जाऊया, तिथे दर्शन घेऊया आणि मग तिथनं परत आपल्या मुंबईच्या प्रवासाला लागूया. चला आता आपण सगळं आपलं चेकआउट वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन निघालो आहे आणि 29 मिनटं दाखवतं. 19 किलोमीटर आहे. सध्या पहिलं पेट्रोल भरूया आणि निघूया. थोडाफार एकदम क्वचित असा पाऊस पडून गेला आहे. फुल करायचं. बस 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 बस. चला आता कसं, आता टेन्शन नाही. एकदा पेट्रोल भरलं, टाकी फुल केली की आता डायरेक्ट घरी जाईपर्यंत टेन्शन नाही. ते तर आपण जेव्हा इथनं सरळ आल्यानंतर इथे बोर्ड लागलेला आहे, मेटके इथनं 3 किलोमीटर आहे. आता इथनं आपल्याला राईट घ्यायचा आहे. हा लेफ्ट घेऊन सरळ जायचं आहे आणि इथनं हा लेफ्ट घेतल्यानंतर 2 किलोमीटर आत आहे. या सगळ्या गाड्या इथनंच येतात आहेत.
आपण इथे जिथे मेटक्यामध्ये जिथे आलेलो आहोत ते कागल तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं आणि मेटक्याचं महत्त्व आपण जाणून घेऊया, म्हणजेच मेटके या गावाचं आपण महत्त्व जाणून घेऊया। मेटके इथे संत बाळूमामांनी 14 फुटी खांब रोवला होता आणि तो खांब यासाठी रोवला होता की जेणेकरून आपल्यामागची इडापिडा किंवा भूतबाधा जी काही असेल ती दूर व्हावी याच्यासाठी। बाळूमामा म्हटले होते, एक खांब कैलासात आणि दुसरा मेटक्यात, म्हणजेच आकाशातला म्हणजेच स्वर्गातला एक खांब आणि पृथ्वीवरील हा रंगखांब। त्यामुळे त्याला विशेष श्रद्धा आणि जगणं लाभलेलं आहे आणि हा खांब दरवर्षी फक्त श्रावण महिन्यात 8 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यंत भक्तांसाठी दर्शनासाठी खुला करण्यात येतो, नाही तर इतर वेळेस तो जो त्याला पंचधातूचं जे आवरण आहे त्या आवरणाच्या संरक्षणामध्ये ठेवलं जातं। लोकांची अशी श्रद्धा आणि मान्यता आहे, या रंगखांबाभोवती जर प्रदक्षिणा केली आपल्या आसपासच्या ज्या नकारात्मक ऊर्जा किंवा भूतप्रेत वगैरे असतात त्या दूर होतात असं म्हटलं जातं। आपलं इथे मेटक्याला सुंदर दर्शन झालं, अगदी 5 मिनटात, अजिबात लाईन नव्हती। तर आता घरी पोचायला 7 तास 45 मिनटं दाखवते, म्हणजे 11:58 पर्यंत आपण रात्री घरी पोचणार। ग्रेट, पण 11:58 पर्यंत आपण घरी नाही पोचणार मला माहिती आहे। गुगल मावशी आहे ना, मला आहे ना कुठल्या कुठल्या गावातनं घेऊन आली आहे मला माहीत नाही, सारखी सारखी आहे ना गाडी थांबवून मला मॅप बघावं लागते। फोनवर बोलत होतो त्याच्यामुळे फोनमुळे मला गुगल मावशी कायच डायरेक्शन सांगत होती, त्याच्यामुळे नीट लक्ष नाही देता आलं मला आणि सारखं पुढे मागे युटर्न मारून सगळा प्रॉब्लेम झाला। तर आता गुगल मावशी म्हणाली 4 किलोमीटर आता इकडनं अशाच याच रस्त्याने जावा आणि मग पुढे आपला निप्पाणी हायवे लागेल। 4:30 वाजले दुपारचे, असं वाटतच नाही, असं वाटतं की आता सूर्य मावळतीला आलाय। बघा गावामध्ये एथर कडाक जाम फिरवलंय, गावागावाची सैर दाखवत आली। माझं ॲक्च्युली चुकलं, मी 4 व्हीलर टाकायला पाहिजे तर मी चुकून बाईक सिलेक्ट केली। अरे वा, गावचा बाजार। या गुगल मावशीने कर्नाटकमध्ये बाहेर काढले, कर्नाटकमध्ये। तर अशा प्रकारे आपला हा कर्नाटकचा टोल नाका क्रॉस झालेला आहे आणि आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये एंटर झालेलो आहोत। गुगल मावशींनी मला डायरेक्ट कर्नाटकमधनं बाहेर काढले, कुठल्या गावातनं फिरून डायरेक्ट बाहेर, डायरेक्ट हायवेच। आणि पुणे 252 किलोमीटर, मुंबई तर दाखवलंच नाही याच्यामध्ये। महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करीत आहे, त्याच्यावर मुंबई लिहिलेलं 406 किलोमीटर। आणि मगाशी आपण जे गेलो ते याच रोडने गेलो, इथनं असं या रोडने लेफ्ट मारून। ॲक्च्युली गप इमानदारीत याच रोडने यायला पाहिजे होतं, चांगला रोड होता। थोडे 15-20 मिनटं पण वाचले असते, हे खूपच फिरून आला। हे बघा इकडनं कोल्हापूर विमानतळ 3 किलोमीटर, इकडनं लेफ्ट मारला की कोल्हापूर शहर, अंबाबाईचं मंदिर आणि सरळ आपल्या दिशेला, म्हणजेच कराड, सातारा, पुणे, मुंबई। आता आपण हॉल्ट जो घेऊया तो डायरेक्ट मला असं वाटतंय की कराड सोडूनच घ्यावा, कारण इथे आता हॉल्ट घेऊन काय अर्थ नाही, कारण आता लोक सुटतील MIDC मधली, त्याच्यामुळे परत मग ट्रॅफिक होईल। एक चांगलं केलंय की हा डायव्हर्जनचा ब्रिज ओपन करून ठेवलाय, कारण खाली इथनं सांगलीचा फाटा आहे, म्हणजे इथनं रोड सांगलीला, इथनं राईट मारला ब्रिज खालनं तर सांगलीला जातो। आणि पहिला अजूनही रोड नाहीच आहे शेवटी इथे जायला, पण हे एक चांगलं केलंय ते, कारण पहिलं इकडनं ऑलमोस्ट 2-1.5 किलोमीटरची रांग लागायची, का कारण तो टर्न असायचा म्हणून, आणि जास्त करून सरळ जाणाऱ्याच गाड्या जास्त असतात, सो त्या गोष्टीमुळे इथे तेवढा एक वेळ जायचा। हा बघा, हा सरळ जातो सांगली आणि मिरज, हैदराबाद, अजून सोलापूर, हे खूप बेस्ट केलं। कराडचा ब्रिज आता जेव्हा होईल तेव्हा अजून खूप भारी होईल।
कारण तोच आता पूर्ण या पट्ट्यामध्ये म्हणजे मुंबईपासून ते आता कोल्हापूरपर्यंत तरी सगळ्यात जास्त मोठं जे डायव्हर्जन आहे तेच आहे. परत एकदा टाईम अपडेट 5:25 आणि किनी टोल नाका आलेला आहे. परत एकदा आपण कोल्हापूरची हद्द आता टोल नाक्याच्या हिशोबाने सोडतच आहे. खूप वेळेनंतर भेटतोय मी. म्हणजे आपण कोल्हापूरला ॲक्च्युली कॅमेरा बंद केलेला कारण मी थोडा चार्जिंगला लावलेला कॅमेरा आणि त्याच्यानंतर थांबलोच नाही. अजूनही चालतच राहतोय. रनिंगमध्येच कॉर्ड काढली आणि आतमध्ये ठेवली आहे. टाईम झालेला आहे 8:15. 8:15 झालेले आहेत आणि आपण पारगाव खंडाळा क्रॉस केलेला आहे. म्हणजे लवकरच आपण आता खेड शिवापूरला पोचू. म्हणजे ऑलमोस्ट आपण पुण्यामध्ये पोचल्यासारखंच आहे. ॲक्च्युली मी मला वाटतं 5:15 येस हो 5:15ला किनी टोल नाका क्रॉस केला. त्याच्यानंतर जिथे थांबलो चहा प्यायला रेस्ट पाणी वगैरे प्यायला तिकडे ॲक्च्युली थोडासा नाश्ता केला. त्याच्यामुळेच खूप जास्त वेळ गेला. म्हणजे ऑलमोस्ट पाऊण तास ते 1 तासाच्या आसपास गेला. आणि आपण 6ला का 6:15 वाजता तिकडनं निघालो. 6:15 वाजता आपण तिकडे निघालो. आणि 7ला मला वाटतं 7ला ताथवडे टोलनाका मी क्रॉस केला होता. बरोबर 7ला मी ताठवडे टोलनाका क्रॉस केला होता. आणि आता 8:15 झालेत. हा रोड आहे ना डोळ्याखालचा असल्या कारणाने मी गाडी थोड्या स्पीडला पळवतोय कारण हा माझ्या डोळ्याखालचा रोड आहे. आणि लाईटीचा फोकस पण आपल्या गाडीचा बऱ्यापैकी असल्या कारणाने. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे जे आतमध्ये म्हणजे 2 रोडच्या मध्ये झाडं लावल्यामुळे समोरचं रिफ्लेक्शन येत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला रस्त्यावर लाईट चांगली दिसते. सो या कारणाने पण आपण खूप लवकर वेळ कवर केला. म्हणजे मी अजून गाडी थांबवलेली पण नाही आहे. नॉनस्टॉप चालवतो आहे. जे किनी टोल नाक्यावरनं निघालो ते अजून आपण चाललेलोच आहे. माझं प्लॅनिंग होतं वेळेला थांबावं. पण वेळे म्हणजे ही जागा आहे वेळेला थांबावं जो पारगाव खंडाळ्याच्या अगोदरचा स्पॉट आहे. आणि तिकडे हेल्मेटचं वायझर वगैरे क्लीन करून घ्यावं. पुढची ही ग्लास क्लीन करून घ्यावं. मिरर क्लीन करून घ्यावे. पण नंतर तेच विचार केला की आता पेट्रोल तर आहे घरी जाईपर्यंत. म्हणजे घरी जाईपर्यंत हे पेट्रोल पुरेल. रात्रीची वेळ आहे. सो मला असं वाटलं की आहे थोडंफार पेट्रोल कमी झालेलं आहे तर फ्युलअप करून घ्यावं. आणि मग कसं आहे की पूर्ण तो जरा थोडा वेळ 15 मिनटाचा रेस्ट घ्यावा आणि मग नंतर निघावं. म्हणजे कसं एकदा परत निघालं की डायरेक्ट घरी. सो आता आपल्याला इथे पंप लागला आहे. आणि ही जी जागा आहे ही सुरूर जागा आहे. सुरूर बस. आता हे जिथे आपण शिरवळ ना. किती वाजले आता 9 वाजले असतील ना. ओके चला तर टायमिंग झाला आहे 9 आणि आपण शिरवळला थांबलेलो पेट्रोलचा ब्रेक घ्यायला. आणि आपल्याला 2 मित्र भेटले कोल्हापूरला गेलेले हे पण फिरायला. नाव अजय नवले स्वप्नील. आता आपण ह्यांच्याबरोबर आता राईड करणार आहे. हे तिकडनं कात्रजला जातील आणि आपण आपल्या घरी सरळ. चला
ही जी पुढे अपाची चाललेली आहे RTR, हे आपल्याला नवीन मित्र भेटलेले आहेत आपल्याला या पेट्रोल पंपावर. जस्ट असंच थांबलेलो, ते पण राईडला गेलेले आणि ते पण फ्यूलअप करायला थांबलेले. अशाच नवीन नवीन मैत्री होतात. तर आता ते जाणार पुण्याला म्हणजे हडपसरला. तर त्यांना म्हटलं की चला पुण्यापर्यंत, म्हणजे जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी पण तुमच्याबरोबर कंपनी देतो. आपल्याला आता घरी किती वाजता ते जायला माहीत नाही, पण कोल्हापूर म्हणजे किनी टोल नाक्यापासून ते इथपर्यंत शिरवळपर्यंत जो प्रवास झाला तो एक नंबर प्रवास झाला आणि नॉनस्टॉप न थांबता झाला. आणि म्हणजे का झाला, कारण मस्त मी गाणी ऐकत आलो आणि रोड चांगले होते, स्ट्रीट लाईटसुद्धा होत्या. आणि कसं आहे की जसं मी सांगितलं, म्हणजे डोळ्याखालचा असल्या कारणाने आणि आपल्या पट्ट्यातला असल्या कारणाने मस्त येत होतो मी. आणि गाणी ऐकता ऐकता त्या माहोलमध्ये एवढी भारी मज्जा येत होती ना. आणि हो, मज्जेने आठवलं परत एकदा, जी सकाळची एनर्जी होती ना ती एनर्जी अजून आहे. आपली एनर्जी लेवल अजूनही हायवर आहे. सो अजूनही कंटाळा आलेला नाही आहे आपल्याला. मला असं वाटलेलं की येताना आपल्याला याच रोडने यायला कंटाळा येईल, पण नाही याला कंटाळा, उलट भारी वाटते. कारण रात्रीची वेळ आहे आणि वातावरण पण जरा चांगलं आहे. आणि काय माहीत नाही, पण गाड्या पण अशा एवढ्या जास्त प्रमाणात नाही आहे, त्याच्यामुळे पण एक चांगलं आहे. कारण येताना आपल्याला एवढं असं फारसं काही ट्रॅफिक नाही मिळालं. तर आता सातारा संपतंय, म्हणजेच आपली नीरा नदी लागली आहे आणि सातारा संपून आता आपण पुण्यामध्ये एंटर करतोय. चला बाय बाय, राईड सेफ. चला. कात्रजचा बोगदा क्रॉस केलेला आहे आपण आणि आता वाजलेत 9:45. आज सकाळी येताना आपण 8 वाजता खेड शिवापूरच्या टोलनाक्याला होतो आणि आपण निघालेलो 5:45 वाजता. म्हणजे आपण 2.5 तासात आपण खेड शिवापूरला पोचलेलो. पण आता तेवढ्या वेळेत नाही पोचू शकत कारण रात्रीची वेळ आहे, त्याच्यामुळे. हे आपल्या बाजूला जे दिसतंय ते नरे, म्हणजे नवले ब्रिजच्या अगोदर जे लागतं ते नरे. तर पुढे आल्यावर म्हणजेच पुन्हा क्रॉस केल्यानंतर माझी बॅटरी ऑलमोस्ट संपली गोप्रोची. आणि मी विचार केला की आता परत बॅटरी चार्ज करायला थांबा, म्हणजे 1-2 मिनटं तरी ते गेले असते नॉर्मली थोडा ब्रेक घेण्यामध्ये. मग म्हटलं परत ऑलमोस्ट लेट पण झालेला आणि खूप दमलेलो मी. मग त्याच्यामुळे म्हटलं की जाऊ दे, नको. कारण हे सगळं जर करत बसलो असतो तर माझे कमीत कमी अजून पुढे 15-20 मिनटं जास्त वाढले असते किंवा अर्धा तास वगैरे पण जास्त वाढला असता. आणि मी कुठेच मध्ये जेवायला वगैरे कुठेच थांबलो नाही. मस्त एकदम फटाफट घरी आलो. प्रवास खूप मस्त झाला. तुम्हाला हा प्रवास जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.